नारायण नारायण. नारदा, खूप दिवसांनी भेट द्यावयास आलास. होय पिताश्री, योग्य कारण असल्याशिवाय भेटायचे नाही असे मी ठरवले होते. काय वार्ता आणलीयेस? वार्ता तर शुभ आहे. श्री खंडेराय बानूला सूक्ष्म देहाने देवींच्या शक्तिपीठांवर घेऊन जात आहेत. याचा अर्थ मल्हारी चरित्र महत्वाच्या चरणात आहे. परंतु पिताश्री, त्यासाठी आख्यान थांबवण्यात आले आहे. कार्य आणि त्याचा हेतू महत्वाचा. नारदा, आख्यान थांबवल्यामुळे तू दुखावला तर नाहीस ना? नारायण नारायण. पिताश्री, मी माझे कार्य योग्य दिशेने पार पाडतो आहे ना? मला त्याच्याबद्दल अजिबात शंका नाही. पिताश्री, मला असे वाटत होते की बानूला आख्यानातून सत्य कळावे, माझ्या प्रयत्नांना यश मिळावे. नारदा, तुझ्या मल्हारी चरित्राच्या आख्यानामुळे केवळ बानूलाच नव्हे तर सर्व भक्तांना लाभ होणार आहे. पुढील अनंत काळ हे चरित्र भक्तांच्या स्मरणात राहील. तेव्हा आख्यान पुन्हा सुरू होईल आणि तुला तुझे इच्छित कार्य पूर्ण करता येईल. चिंता नसावी. आपण माझे शंका निरसन केल्यामुळे आता मला बरे वाटते आहे. बानू, हे गंगेचे पात्र आहे. या गंगेच्या विशाल अशा पात्राला पाहून तुझ्या लक्षातच आलं असेल की गंगेच्या आवेगाला बांधणं हे सोपं नाही. होय देवा, तुम्ही सांगताय सा ते अगदी खरं आहे बघा. आणि देवा, आता मला हे बी आठवलं का तुम्ही गंगा देवीसनी तुमच्या जाटामध्ये धारण केलं होतं. होय बानू, हे देवा, आपण माझा प्रणाम स्वीकार करावा. बाणाई, तुझे या स्थळी स्वागत आहे. होय देवी, आपण ह्या अगोदर बी भेटलो आहे बघा. आणि आख्यानामध्ये बी मी तुमच्याबद्दल लय ऐकलं आहे. गंगा, आम्ही ह्या क्षणी तुझ्या अवतरणाबद्दलच बोलत होतो.
ह्या भूतलावर तुझे अवतरण कसे झाले हे बानू मला सांगत होती. वयजी, गंगा, बानूला ह्या शक्तीपीठांची ओळख व्हावी ह्यासाठी मी तिला इथे घेऊन आलो आहे. ही तर अत्यंत आनंदाची गोष्ट आहे प्रभू. बाणाई, हे क्षेत्र अत्यंत पवित्र आहे. या क्षेत्राचे अनन्यसाधारण असे महत्व आहे. या स्थळी देवींचे विशालाक्षी हे शक्तिपीठ आहे. या पावन अशा तीर्थस्थानाचे अजून एक महत्व असे की ह्या ठिकाणी श्री विश्वनाथांच्या रूपाने, शिवरूपाचे अर्थात श्री काळ भैरव यांच्या रूपाचे अस्तित्व आहे. श्री विश्वनाथांच्या रूपाने ते इथे निवास करतात. वाराणस्यां विशालाक्षी नैमिषे लिंगधारिणी प्रयागे ललिता देवी कामाक्षी गंधमादनी. हे प्रभो, माझा प्रणाम स्वीकार करावा. समुद्रदेव, तुमची अशी इथे अनपेक्षित भेट होईल ह्याची कल्पना नव्हती. हे प्रभो, आपण या काशी क्षेत्रात आला आहात याची जाणीव झाली आणि आम्ही आपले दर्शन घेण्यास आलो. बानू, आख्यानातून तू ज्या समुद्रदेवांबद्दल ऐकलं होतंस, ज्यांच्यामुळे अमृत मंथन शक्य झालं, ते समुद्रदेव तुझ्या समोर आहेत. बाणाई, तुमचे या क्षेत्रात स्वागत आहे. देव मला हात घेऊन आला आहे ती कारण मला शक्तिपीठांबद्दल काय बाय ठाव हवं. पर एक विचारू का जी? नाही म्हणजे तुम्ही जे म्हणत होता काय बाय ते काय होतं जी? बाणाई, या विशालाक्षी शक्तिपीठाची महती सांगणारा हा श्लोक आहे. माता सती यांनी त्यांच्या शरीराचा त्याग केल्यानंतर श्री महादेव त्यांच्या शरीरास घेऊन जात असताना त्यांच्या शरीराचे काही भाग तसेच त्यांची आभूषणे या पृथ्वी तलावर पडली. बानू, जिथे जिथे सतीच्या शरीराचे भाग पडले, जिथे तिची आभूषणं पडली, त्यातूनच ही शक्तिपीठ निर्माण झाली. देवी विशालाक्षी यांच्या कृपेमुळे आणि त्यांच्या आशीर्वादामुळेच भक्तांचे कल्याण होते. अत्यंत पवित्र असे हे शक्तिपीठ आहे. बानू, मी जेव्हा तुला देवीच्या शक्तिरूपाच्या कथा सांगितल्या, तेव्हा मी तुला देवीच्या निरनिराळ्या रूपांबद्दल देखील सांगितलं होतं. बानू, देवींच्या ह्या निरनिराळ्या रूपात साक्षात आदिशक्तीच आपल्या भक्तांवर प्रसन्न होत असते. बाणाई, आज तुला या शक्तिपीठाबद्दल कळाले, त्यामुळे भविष्यात तुला तुझ्या मार्गात निश्चितच काहीतरी हाती लागेल ह्यात शंका नाही. प्रभो, आता मला आज्ञा असावी. बाणाई, या प्रत्येक शक्तिपीठाच्या परिसरात प्रत्येक स्थळी श्री काळभैरवाच्या निरनिराळ्या रूपाने शिवशक्तीचाच निवास आहे. प्रभो, आता मलाही आज्ञा असावी.
देवी, हा जो आवाज येत आहे तो अत्यंत परिचित आहे असं वाटतं, नाही का? हो. हे श्री नारायणा, लक्ष्मी, तुमच्या दर्शनानं मला नेहमीच आनंद होत आला आहे. या क्षणी देखील तुमच्या दर्शनानं मला अत्यंतिक आनंद होत आहे. परंतु आज बऱ्याच दिवसांनी आपली भेट झाली. हो, हे जलानिधी, आपण असे अचानक आलात म्हणजे त्यामागे नक्कीच काहीतरी प्रयोजन हे असणारच. हो, नाहीतर तुम्ही असे रात्रीच्या प्रहरी येणार नाही. योग्य बोललात माधवा. मी तुमची भेट घ्यायला आलो आहे, त्यामागे कारण आहे. श्री खंडेराय आणि बाणाई यांची आणि माझी भेट झाली. श्री खंडेरायांची आणि तुमची भेट झाली? हो, गंगा नदीच्या तीरावर आमची भेट झाली. आता ते श्री काशी क्षेत्र येथे आहे. म्हणजे बाणाईला शक्तिपीठांबद्दल माहिती मिळावी म्हणून श्री खंडेरायांनी श्री काशी क्षेत्रापासून सुरुवात केलेली दिसते. हो. श्री खंडेरायांच्या दर्शनानं मला देखील प्रसन्नता लाभली आहे. हेच सांगण्यासाठी मी इथे आलो आहे. मला आज्ञा असावी. आपली लवकरच पुन्हा भेट होईल अशी आशा करते. निश्चितच. ही निश्चितच चांगली वार्ता आहे. होय देवी. बानूला आत्मज्ञान होण्याच्या दृष्टीने हे अत्यंत महत्वाचं आहे. या शक्तिपीठांच्या दर्शनाने बाणाईच्या हाती नक्कीच काहीतरी लागेल यात काही शंकाच नाही. भासा, देवी या. बसा. तुमचे पिताश्री जेजुरीत येऊन गेलेत तर? हो. सगळी सृष्टी निद्राधीन असताना श्री खंडेराय आणि बानू शक्तिपीठावर पोचले आहेत. सर्वप्रथम त्यांना माझ्या पिताश्रींनी आणि गंगेने पाहिलं. देवी, या मल्हारी अवतारात मला या पद्धतीने पुन्हा भूतकाळाचे स्मरण होते आहे. हे विशेष आहे. श्री खंडेरायांनी मला एकदा अमरनाथच्या गुप्त गुहेची कथा सांगितली होती. तेव्हा श्री पार्वती देवींनी, अर्थात मीच त्यांना एक प्रश्न विचारला होता की त्यांच्या गळ्यात जी नरमुंड माळ असते त्याचे कारण काय आहे. तेव्हा त्यांनी मला सांगितले होते की प्रत्येक जन्मात मी जे रूप घेते त्याची ती खूण आहे. प्रत्येक मुंड अर्थात कवटी त्या माळेत ओवली जाते. देवी, या म्हाळसेच्या अवतारात मी जशी क्रोधाची परिसीमा गाठली तशी आता प्रेमाची परिसीमा गाठते आहे. भासा, मी एक विचारू? हो देवी, का नाही? तुम्ही बानूसोबत का गेला नाही? देवी, तिला यांचा सहवास मिळावा असं मला वाटलं. कारण पंधरवड्यातून केवळ 2च दिवस यांची आणि तिची भेट होईल अशी अट मीच घातली होती. आजपर्यंत श्री खंडेरायांचा विरह तिने सहन केला आहे. बानूला कल्पना देखील नसेल की तिची सखी तिच्याविषयी काय विचार करते आहे. आणि दुसरी गोष्ट, तिला सूक्ष्म देहाने मी पाठवले आहे आणि जर मी तिच्या सोबत गेले असते तर माझ्या आतल्या शक्ती तिथे प्रकट झाल्या असत्या आणि मी कोण आहे हा प्रश्न तिला पडला असता. पण देवी, आता तिने स्वतःचा शोध घेणं जास्त महत्वाचं आहे.
विचारू का जी? बानू, मी तुला याआधीच सांगितलं आहे की तुझ्या मनात कोणताही संकोच नको ठेवूस. जे काही मनात आहे ते स्पष्टपणे विचार. देवा, गंगादेवी म्हणल्या का सतीदेवींच्या अंगाचा भाग अनाभूषण जिथं जिथं पडले तिथं तिथं ही शक्तीपीठ झाली. होय बानू. आता माझ्या ध्यानात आलं की तुला मला काय विचारायचं आहे ते. बानू, भूतलावरील ह्या स्थळी सतीच्या कानातील मणी पडले होते. बानू, भूतलावरील ह्या ज्या स्थळावर सतीच्या कानातील मणी पडले होते त्यातूनच मणिकर्णिका ह्या घाटाची स्थापना झाली.